आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही सुद्धा रात्री बेडवरती झोपायला गेल्यावरती डोळे मिटता, पण तुमचा मेंदू मात्र थांबतच नाही. एकामागून एक सतत हे विचार येतच राहतात. त्यानंतर झोप कशीबशी लागते, पण मध्येच जाग येते. सकाळी उठल्याबरोबर झोप झालेली असते, पण तरीही थकवा जाणवतो. मग दिवसभर यामुळे चिडचिड होते. हे सगळं तुमच्यासोबत होतंय का? आणि या प्रश्नाचं जर उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असणाऱ्या साहित्यांपासून शांत, नैसर्गिक आणि गाढ झोप कशी मिळवायची यासाठी एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या गोष्टी लागणार नाहीयेत, ना कोणतं विशेष असं औषध लागणार आहे. फक्त यासाठी योग्य पद्धत आणि एक कन्सिस्टन्सी याची आवश्यकता आहे. हा उपाय करण्यासाठी काय साहित्य लागतं हे आपण पाहूया. यासाठी आपल्याला 1 कप दूध लागणार आहे, अर्धा चमचा तूप आणि 1 ते 2 वेलची लागणार आहेत. हे तिन्ही जे पदार्थ आहेत ते प्रत्येक घरामध्ये इझिली अवेलेबल असतात. तर सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की हा उपाय करायचा कसा. त्यासाठी आपण या ठिकाणी एका पातेल्यामध्ये 1 कप दूध घेऊया. हे दूध आपण मंद आचेवरती गरम करायला ठेवूया. लक्षात ठेवा, हे दूध जास्त उकळवून द्यायचं नाही, फक्त मंद आचेवरती अगदी थोडंसं कोमट होईपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे. हे दूध गरम होतंय तोपर्यंत आपण इकडे या 2 वेलची आहे त्या आपण कुटून घेऊयात. वेलची कुटून झाल्यानंतर ही जी बारीक पावडर तयार झालेली आहे ही आपण या दुधामध्ये मिक्स करून घेऊयात. चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर फक्त 2 मिनिटं गॅस चालू ठेवा, त्यानंतर गॅस बंद करून ठेवा. चांगल्या प्रकारे मिक्स यासाठी करायचं, वेलचीचा सगळा अर्क या दुधामध्ये उतरायला पाहिजे. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घेऊया आणि पुन्हा हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया. हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते झोपायच्या आधी साधारण तुम्ही 30 मिनिटे आधी शांतपणे मोबाईल न पाहता, टीव्ही न पाहता हळूहळू प्या. हा उपाय जो आहे तो झोपेसाठी कसा काम करतो हे मी तुम्हाला सांगते. दुधामध्ये असतात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ऍसिड. हे शरीरामध्ये सेरोटोनिन आणि मेलेटोनिन हे झोप नियंत्रित करणारे जे हार्मोन्स आहेत यांच्या प्रोडक्शनला मदत करतात आणि त्यामुळे काय होतं, आपल्या शरीराला एक नैसर्गिकरित्या नॅचरली असा झोपेचा सिग्नल मिळतो. आपलं दुसरं साहित्य आहे ते म्हणजे तूप. तुपाला आयुर्वेदानुसारच वात शांत करणारं मानलं जातं. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणताही कोरडेपणा असेल, अस्थिरता असेल किंवा आपलं शरीर जास्त तणावामध्ये असेल तर त्यातून बाहेर काढण्यास हे तूप मदत करतं. आपला जो मेंदू आहे त्याला पोषण देण्याचं काम करतो, ज्यामुळे आपलं मन स्थिर राहतं. वेलचीचं काम आहे पचन सुधारण्याचं. वेलची पचन सुधारायला मदत करते. गॅस असेल, गॅसमुळे जडपणा वाटत असेल पोटात, तर वेलची यावरती काम करते आणि आपला हा जो जडपणा आहे तो कमी करण्यास मदत करते. वेलचीला एक सौम्य असा सुगंध आहे, तो आपल्या मेंदूला एक शांतपणाचा सिग्नल देतो. कारण अपचन किंवा पोटामध्ये अस्वस्थता असेल, हे सुद्धा कारणं आहेत आपल्याला झोप न लागण्यापाठीमागे. हा उपाय झोप ही जबरदस्तीने आणत नाही, तर आपले शरीर आणि मन हे दोन्ही रिलॅक्स करून झोप आणते. त्यासाठी योग्य असं वातावरण तयार करतो हा उपाय. हा उपाय तुम्ही सलग 10 ते 15 दिवस नक्की करून बघा. शक्यतो काय करा, रोज एकाच वेळी झोपायची सवय लावा. त्याचबरोबर झोपायच्या किमान 1 तास आधी तरी कोणताही स्क्रीन पाहू नका. स्क्रीन टाइम बंद करा. कारण काय होतं, मोबाईलमधले जे ब्ल्यू रेज आहेत ते मेलेटोनिनची प्रोडक्शन कमी करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हा उपाय कोणी घ्यायचं टाळायचं, तर ज्या लोकांना दूध चालत नाही, ज्या लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे अशा लोकांनी दूध घेऊ नका. ज्या लोकांना गंभीर असे पचनाचे विकार आहेत, वारंवार ऍसिडिटी होते, फॅटी लिव्हरचे त्रास आहेत, अशा लोकांनी तुपाचे प्रमाण यामध्ये कमी ठेवा. त्याचबरोबर हा उपाय करत असताना सगळ्यात आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. ज्या लोकांना डायबिटीस वगैरे आहे अशा लोकांनी यामध्ये साखर वगैरे घालण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना दीर्घकाळ निद्रानाश आहे, तीव्र डिप्रेशन आहे, चिंतेमध्ये आहात, थायरॉइड सारखे प्रॉब्लेम्स आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, अशा प्रकारच्या जर समस्या तुम्हाला आधीपासूनच असतील तर कृपया करून अशा घरगुती उपायांवरती अवलंबून राहू नका. त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार एखादी टेस्ट करून घ्या. लक्षात ठेवा, शांत झोप जी असते ती आपल्या शरीराची एक नैसर्गिक गरज आहे. ती तुम्हाला गोळीने येत नाही, तर ती तुमच्या योग्य सवयीने आणि तुमचं शरीर शांत करूनच मिळत असते. त्यामुळे आजपासून स्वतःला एक 30 मिनिटं द्या. हा एक सोपा उपाय करून बघा आणि तुमच्या शरीराला एक नैसर्गिकरित्या गाढ झोप काय असते याचा अनुभव द्या. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.